negative and question mark. How can make a positive, negative and question mark sentence? First we look here. I am happy. This is a positive sentence. I am happy. How can make a negative sentence? I am not happy. I am not happy. Okay. Then look here. Am I happy? I am happy. Am I happy? मी खुश आहे का? पॉझिटिव्ह सेंटेन्स I am happy. मी happy आहे, आनंदी आहे. निगेटिव्ह सेंटेन्स I am not happy. मी happy नाही आहे. And am I happy? मी मलाच क्वेश्चन केला. Am I happy? मी आनंदी आहे का? ठीक आहे. आता सेकंड बघा. I go to school. सेकंड सेंटेन्स मध्ये काय लिहिलंय? I go to school. मी शाळेत जातो. निगेटिव्ह सेंटेन्स कसं होईल बघा. I don't go to school. मी शाळेत जात नाही. Do I go to school? क्वेश्चन काय होईल? Do I go to school? मी मलाच क्वेश्चन विचारला. Do I go to school? मी शाळेत जातो का? ठीक आहे. बघा आता सब्जेक्ट आहे he, she and it. She is hungry. तिला काय लागली? भूक लागली. She is not hungry. तिला भूक नाहीये. क्वेश्चन कसा तयार होईल? Is she hungry? तिला भूक लागली आहे का? He goes to school. This is a positive sentence. He goes to school. इथे बघा जे वर्ब आहे त्याला काय लागलेलं आहे तुम्हाला? es लावलेलं आहे. तर इथे काय येईल तुम्हाला? do ला es लागेल म्हणजे काय होईल? does होईल. He goes to school. He goes to school. He negative sentence काय बनेल? He does not go to school. He does not go to school. फॉर्म्युला बघा कसं तयार होतो? सब्जेक्ट प्लस does प्लस not प्लस v1 प्लस ऑब्जेक्ट. ओके. निगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला कसा तयार झालाय बघा इथे. सब्जेक्ट प्लस does not प्लस v1 प्लस ऑब्जेक्ट. आणि पॉझिटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला कसा तयार होईल? सब्जेक्ट प्लस v1 प्लस es प्लस ऑब्जेक्ट. वर्बनुसार तुम्हाला जर तुमचा काही सब्जेक्ट असेल ना, जर सब्जेक्ट थर्ड पर्सन असेल किंवा सिंग्युलर असेल तर त्याच्या वर्बला काय लावतो आपण? yes किंवा es लावतो. त्यानुसार आपल्याला काय घ्यावं लागतं इथे? डू किंवा डज घ्यावं लागतं जेव्हा आपण निगेटिव्ह सेंटेन्स बनवतो. ठीक आहे. आता इथे बघा सेंटेन्सनुसार इथे हेल्पिंग वर्ब दिलं होतं इज दिलं होतं म्हणून आपण काय घेतलं इथं क्वेश्चन तयार करण्यासाठी इज घेतलंय. इज शी हंग्री. तिला भूक लागली आहे का? आता इथे जे हेल्पिंग वर्ब आहे ते किती आहे? डज आहे. कोणते? डज. तर इथे काही क्वेश्चन करताना डज शी गो टू स्कूल. ती स्कूलला जाते का? ती स्कूलला जाते का? सॉरी इथे काय आहे? सब्जेक्ट आपला ही आहे म्हणून इथे काय ना ही गो टू. डज ही गो टू स्कूल. तो शाळेत जातो का? ओके. नेक्स्ट बघा आपले सब्जेक्ट आहे वी, यू अँड दे. दिस इज अ प्लुरल सब्जेक्ट. वी, यू अँड दे. ही, शी, इट अ सिंग्युलर सब्जेक्ट. आता वी आर ॲट होम. आम्ही घरी आहे. वी आर ॲट होम. वी आर नॉट ॲट होम. आम्ही घरी नाहीये. निगेटिव्ह काय झालं? आरलाच काय लावलंय तुम्ही? नॉट लावलंय. आरलाच काय लावलंय? नॉट लावलंय. वी आर नॉट ॲट होम. सेकंड काय दिलंय? यू लुक नाईस. तू छान दिसतोस. निगेटिव्ह काय होणार? यू डोंट लुक नाईस. तू छान दिसत नाही. क्वेश्चन कसा होईल? इथे बघा हेल्पिंग वर्ब दिले तुम्हाला आर. आर कसं स्टार्ट करायचे? आर म्हणजे काय येईल? आर प्लस सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट. ओके. आर यू ॲट होम. तुम्ही घरी आहात म्हणजे आम्ही घरी आहे का? यू डू नॉट लुक नाईस. आता याचं कसं होणार? यू लुक नाईसचं काय झालं इथे? आपण हेल्पिंग वर्ब काय घेतले? डू. इथे v1 वर्ब असताना आपण काय घेऊ शकतो? डू हे डू यू लुक नाईस. तुम्ही छान दिसता का? परत एकदा बघा. आय एम हॅपी. मी हॅपी आहे. फॉर्म्युला काय होईल? सब्जेक्ट प्लस एम प्लस ऑब्जेक्ट म्हणजे सब्जेक्ट प्लस v1 प्लस ऑब्जेक्ट असं पण करू शकता किंवा सब्जेक्ट प्लस एम प्लस हेल्पिंग वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ओके. आय एम नॉट हॅपी. मी हॅपी नाहीये. क्वेश्चन काय होईल? एम आय हॅपी. मी आनंदी आहे का?
गो टू स्कूल, मी शाळेत जातो. आय डू नॉट गो टू स्कूल, मी शाळेत जात नाही. इथे बघा हेल्पिंग वर्ब होतं, सॉरी वर्ब आहे गो. गोच्या आधी काय यूज करावं लागतं तुम्हाला? डू. म्हणून आपण इथे काय केलंय? डोंट.